आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता असा आरोप सुरेश धस यांनी केला। सुरेश धस यांच्या आरोपावर धनंजय देशमुख यांच्यासह राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्या पाहू। सुरेश धस यांच्याबद्दल स्पेसिफिक सांगा की त्यांनी जो आरोप केलाय की त्यांना एका कटामध्ये अडकून त्यांचा पण खून केला जाणार होता असं त्यांचं म्हणणं नाही। त्यांनी म्हणणं म्हणजे व्यक्त झालेत, म्हणजे त्यांना कुठेतरी सगळी माहिती मिळाल्याशिवाय व्यक्त झालेले नाहीये ते। कारण का ही काय घटना ती जी बोलून दाखवली ती काय किरकोळ नाहीये, खूप मोठा विषय आहे तो। त्याच्यामुळे त्यांनी गांभीर्यपूर्वकच त्याची सगळी चौकशी करूनच ही म्हणजे वक्तव्य केलेलं असणार आहे। परंतु माझं आणि त्यांचं ह्या विषयावर काही बोलणं झालेलं नाही। सत्तेतील व्यक्ती ज्या पद्धतीनं एकमेकावर आरोप करतायत याचा अर्थ स्पष्ट आहे की गुंडगिरी करणारीच माणसं आता सत्तेमध्ये सहभागी झाली आहेत। हा अत्यंत गंभीर आरोप आहे, याची उच्चस्तरीय चौकशी केली पाहिजे आणि त्यातलं तथ्यही शोधलं पाहिजे। कोणत्याही लोकप्रतिनिधीवर एकमेकावर आरोप होत असताना खुनापर्यंत हत्या करण्यापर्यंत जर षडयंत्र रचलं जात असेल असा सुरेश धसांचा आरोप असेल तर मला वाटतं सरकारने गंभीर दखल घ्यावी। त्याच्यात जर आता त्यांच्याच पक्षाचे आमदार सांगत असतील की मला मारण्याचा कट होता, आता ते बेजबाबदारपणे तर नक्कीच बोलणार नाहीत। त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल किंवा त्यांना काहीतरी कळलं असेल त्याच्यामुळे ते बोलत असतील। तर त्यांच्या जीवाला जर कुठून धोका असेल आणखी तर माझी विनंती महाराष्ट्र सरकारला, मायबाप सरकारने त्यांच्या जीवाचं रक्षण केलं पाहिजे आणि त्याच्या म्हणजे अभ्यासू नेतृत्व आहे ते काय खोटं बोलणार नाही।